नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. ही चिखली नगर परिषदेच्या ज्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामधले प्रभाग क्रमांक 14 ब चे अधिकृत उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे सुमेध नारायण जाधव यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. आणि उमेदवारी का मिळालेली आहे, त्याच्या मनामध्ये काय ध्येय आहे, या जनतेची सेवा कशा पद्धतीने त्यांना करायची आहे, ही विस्तृत माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. साहेब, हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज ही जी उमेदवारी आपल्याला दिलेली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगणार? नक्कीच सर्वांना सर्वप्रथम नमस्कार, जय भीम. आणि सर्वप्रथम मी संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी दादांनी प्रश्न विचारलाय की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या पक्षाच्या माध्यमातून मला ही उमेदवारी दिलेली आहे. खरं तर मी आज रोजी खूप गर्वाचं फील करत आहे सध्या, कारण की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून लढणं ही मी अभिमानाची गोष्ट समजतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सततच नेहमीच वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील केलेले आहे. यामध्ये आपण जर मागील 10 ते 15 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे कार्य बघितलं तर श्रद्धेय बाळासाहेबांनी नेहमीच ज्या प्रश्नांवर कधीच कोणत्या पक्षांनी आजपर्यंत कोणताच प्रश्न विचारलेला नाही किंवा तिथं संकटामध्ये धावून गेलेला नाही, तर त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी नक्कीच पोहोचते आणि ते काम करते. बरं, आपल्याला जी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल आपलं व्हिजन काय आहे? माझं व्हिजन एकच आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार सोबत घेऊन आणि माझ्या या प्रभागामध्ये ज्या काही समस्या असतील, तरुणांपुढे समस्या आहेत, शिक्षणाच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, या समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडीचा विचार घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सामान्य घटकातून येतो, परंतु माझ्यामध्ये जी जिद्द आहे, माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे, तसेच मी ॲडव्हान्स कॅम्प्युटर जॉब ऑपरेटर आहे. माझं स्वतःचं ऑफिस आहे. त्या माध्यमातून मी सतत नेहमी अगोदर जनतेला सेवा देत आलेलो आहे आणि सेवा देत असताना जनतेनं बघितलेलं आहे की माझी सेवा निर्मळ निष्पक्ष असते आणि सतत मी धडपड करत असतो. त्यामुळे मी इथं आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार? माझं परिवार छोटं परिवार आहे आणि माझ्या परिवारामध्ये माझी आई, माझी पत्नी, माझी मुलं, हे माझे मुलं सध्या शिक्षण घेत आहेत व्यवस्थित ठिकाणी. माझा मुलगा आता सध्या पुण्याला आहे, CA कॉलेजला आहे आणि मुलगी इथे आदर्श शाळेत आहे. पण या ठिकाणी शाळा, कॉलेजेस, संस्था या ठिकाणी जवळ आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काय प्रयत्न राहणार आपला? बिलकुल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेहमीच विद्यार्थ्यांना प्रगतिशील शिक्षण आणि व्यावसायिक भूमिक शिक्षण कसं मिळेल यावर नेहमीच वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील असते. अच्छा, बरं, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा तर या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी पूर्ण करतच असतात, परंतु त्याच्या पलीकडेही या ठिकाणी काहीतरी नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं उमेदवार माध्यमातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, ते नगरसेवक जाणं महत्वाचे आहेत. अशा प्रकारच्या ज्या संध्या जर या ठिकाणी जर तुमच्यासारख्या तरुणांना जर दिल्या तर तिथे जाऊन या ठिकाणी काही शहराचा कायापालट होईल. नक्कीच जर जनतेनं अशा उमेदवारांना संधी दिली. आपण बघतो नेहमीचे तेच चेहरे असतात प्रभागामध्ये, वार्डामध्ये किंवा पूर्ण चिखली शहरामध्ये, परंतु जे माझ्यासारखे सुशिक्षित उमेदवार असतात त्यांना कधीच संधी मिळत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला ही संधी मिळालेली आहे आणि मी त्या संधीचं सोनं करून दाखवणार आहे. बाळासाहेबांचा एक ध्यास आहे की बहुजनांचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून त्यांचे पावलं या ठिकाणी नेहमी सातत्याने दिसत आहेत आणि प्रखर भूमिका घेऊन या ठिकाणी बहुजनांची जी फळी आहे ती फळीला या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणार. बरोबर, नक्कीच आहे. आपण बघता वंचित बहुजन आघाडीने चिखलीमध्ये प्रत्येक वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की इतर पक्ष करत नाही. जसं की या ठिकाणी चिखलीमध्ये आपण बघू शकता, श्रद्धेय बाळासाहेबांनी इथे कुंभार हा सुद्धा उमेदवार दिलेला आहे, वर वंजारी सुद्धा उमेदवार दिलेला आहे, बौद्ध उमेदवार दिलेला आहे.
ते बहुजन घटकातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी सतत करत असते. आपणला जी उमेदवारी जी दिलेली आहे आणि आपण त्याचं एक फलित कसं करणार, कारण की विविध प्रकारचे विरोधकांकडनं या ठिकाणी आमिष सुद्धा दिले जातील आणि त्या घोषणा सुद्धा या ठिकाणी आज रोजी सुरू आहेत. नक्कीच नक्कीच या ठिकाणी चिखली शहरामध्ये धनदांडगे उमेदवार आहेत, बरोबर आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा या ठिकाणी चिखली शहरामध्ये होत आहे. मी सर्व जनतेला एकच विनंती करेल की आपण धनशक्तीकडे बघाल की जो नेहमी जनसेवा करणार आहे असा उमेदवार बघाल, की इथे घोषणेबाजी होत आहे आणि वेगवेगळे प्रकारचे आमिषे मतदाराला त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. या ठिकाणी मी नक्की सांगतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना हे मतदार चांगल्या प्रकारे, कारण की त्यांचं कार्य चांगलं आहे. वंचित बहुजन आघाडी प्रामाणिकतेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण निकालच दाखवेल की इथे धनदानगेशाही नाही तर जनशक्ती कामाची आहे आणि जनता ही प्रामाणिक उमेदवारालाच मतदान करते. मित्रांनो, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा त्यांचा प्रकार या ठिकाणी बोलण्यातून आलेला आहे. बरं, जनतेला काय आवाहन करणार, कारण की आज जनतेला मी एकच आव्हान करेल की वंचित बहुजन आघाडीच्या मी उमेदवार 14 ब मधील उमेदवार आहे. सर्वसामान्य हक्काचा माणूस आहे आणि माझं निशाणी गॅस सिलेंडर आहे. तर मी उच्च शिक्षित असून नगराध्यक्षासाठी सुद्धा उमेदवार तुमचा आहे. हो, बाळादादा भिसे हे आमचे नगराध्यक्षासाठी उमेदवार आहेत आणि बाळासाहेब भिसेचं कार्य संपूर्ण चिखलीनं बघितलेलं आहे. त्यांचं कार्य सतत समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचं असतं. सतत निवेदने असो किंवा स्मशानभूमीचे कामं असो, रोडचे कामं असो, पाण्याचे कामं असो किंवा कराचे कामं असो, घरपट्ट्याचे कामं असो, हे सतत त्यांचा प्रश्न नेहमी आपण बघत आहात. अच्छा, बरं, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हे जे वातावरण आहे, तुमचं वंचित बहुजन असेल, इकडे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेबांची शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, त्या मध्ये या ठिकाणी आपली वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, ते टक्कर त्याला देतील? मी टक्कर नाही म्हणत, कारण की आज रोजी पूर्ण चिखलीतला मतदार हा एज्युकेटेड मतदार आहे आणि सुज्ञान मतदार आहे. मला नक्कीच ही खात्री आहे की या सुज्ञान उमेदवारांना आणि चांगल्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीतला प्रत्येक उमेदवार शिक्षित आहे आणि तो नक्कीच या वंचित घटकांसाठी काम करेल. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हे जाणून आहे. मी इथे हेच सांगू इच्छितो की नक्कीच हे सगळे उमेदवार या ठिकाणी विजयास पात्र आहेत आणि ते विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मित्रांनो, यांनी ठाम विश्वास दाखवलेला आहे की वंचित बहुजन आघाडीची जरी या ठिकाणी थोडीफार कमी ताकद असेल, परंतु इथला जो मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, एज्युकेटेड आहे, असं त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. जेणेकरून आज आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये या ठिकाणी ही जी प्रचार यंत्रणा जी आहे कुठेतरी, आणि त्याच्यामुळे काहीतरी या ठिकाणी जनता कशा पद्धतीनं, मतदार या ठिकाणी कसा निर्णय घेतो, हे आता पुढील याच्यामध्ये आपल्या मतदानातून या ठिकाणी दिसणारच आहे.